प्रस्तुताभंगामधून संतांचं वर्णन या ठिकाणी करतात. संतांचं वर्णन माय बाप म्हणून, संतांचं वर्णन कृपावंत म्हणून. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आता समजा आपल्याला एखाद्याचं वर्णन करायचं, प्रत्येक वेळी ते शब्दांनी करता येईल असं मात्र होत. म्हणजे काय होत, शब्द अपुरे पडतात, शब्दांना मर्यादा. आपल्याला जो काही भाव व्यक्त करायचा आहे तो शब्दांनी व्यक्त होईल हे मात्र त्या ठिकाणी सांगता येत नाही. मग ज्या वेळेस शब्द अपुरे पडतात, शब्दांना मर्यादा येते, तेव्हा आपण काय करतो, उपमेचं साह्य आपण त्या ठिकाणी घेतो. म्हणजे आता ज्याचं कोणाचं आपल्याला वर्णन करायचंय त्याला उपमा आपण त्या ठिकाणी देतो. आता कल्पना अशी करा, एखाद्या रागीट व्यक्तीचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचं, सांगायचंय ती व्यक्ती रागीट आहे. मग आता आपण म्हणू फार फार तर काय म्हणू, अमुक अमुक व्यक्ती फार रागीट आहे. आता फार रागीट म्हटल्यानंतर नेमकी किती रागीट आहे हो, त्या व्यक्तीच्या रागाची तीव्रता आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते का, त्या शब्दांमधून ती व्यक्त होतीये का, कळतंय का. अरे बाबा त्याला बोलावं का नाही आपण, लक्षात येत नाही किती नेमका तो रागीट आहे. म्हणजे त्याच्याकडे नुसतं बघितलं तरी त्याला राग येतोय का, हात मारल्यानंतर राग येतोय का, हात लावल्यानंतर त्याला राग येतोय. रागीट आहे म्हणजे आहे तरी किती रागीट, फार रागीट. अरे फार म्हणजे किती बाबा, सांगता येत नाही. मग अशा वेळेला काय करावं, उपमा त्या व्यक्तीला आपण द्यावी. म्हणावं अमुक अमुक व्यक्ती त्या जमदग्नी ऋषी सारखी रागीट आहे. त्या जमदग्नी ऋषीचं नाव आपण त्या ठिकाणी घेतलं की त्या व्यक्तीच्या रागाची तीव्रता आपल्याला लक्षात यायला त्या ठिकाणी मदत होते का हो. कारण त्या जमदग्नी ऋषी सारखा रागीट या भूतलावरती दुसरा कोणी झालाच नाही. अहो रागाच्या भरामध्ये स्वतःच्या बायका मुलांची मुंडकी उडवायला सुद्धा त्यानं मागं पुढे बघितलं नाही. एवढा रागीट असणारा तो जमदग्नी ऋषी, त्याची उपमा आपण आपल्या समोरच्या रागीट व्यक्तीला दिली असता त्याच्या रागाची तीव्रता आपल्याला लक्षात यायला मदत होते. सर्व महात्म्यांचं कार्य केवळ शब्दांमधून व्यक्त करणं कठीण, शब्दांना मर्यादा आहे. जे कार्य महात्म्यांचं व्यक्त करायचंय ते शब्दांमधून व्यक्त होईलच याची कोणतीही शाश्वती नाही. तेवढ्याकरिता महाराज काय करतात, उपमेचं सहाय्य या ठिकाणी घेतात. महात्म्यांचं वर्णन करताना त्या महात्म्यांना उपमा देतात. संत महात्म्यांनो तुम्ही कसे आहात, मायबाप महात्म्यांनो तुम्ही कसे आहात, कृपावंत तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. अरे बाबा माझ्यासारख्या पतितानं काय या थोर मोठ्यांचं वर्णन करावं. तुकोबाराय स्वतःला पतित या ठिकाणी म्हणून घेतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज महात्म्यांचं अवतार प्रयोजन स्पष्ट करतात. संत महात्मे पृथ्वी तलावरती जे अवताराला येतात त्या पाठीमागे त्यांचा उद्देश काय, कशा करता येतात त्या पृथ्वी तलावरती. महाराज सांगतात अवतार तुम्हा धराया कर, कशा करता, उद्धराया जन महाऋषी. अरे बाबा या पृथ्वी तलावरचे जे काही पतित असणारी लोक आहेत, पामर असणारी लोक आहेत, दोषी महादोषी पातकी महापातकी असणारी जी काही मंडळी आहे, या सर्वांचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे या पृथ्वी तलावरती अवताराला येतात. आणखीन काय कार्य करतात होय संत महात्मे पृथ्वी तलावरती आल्यानंतर. तिसऱ्या चरणात महाराज सांगतात वाढावया धर्म कुळाचारणाम विठोबाजी. संत महात्मे या पृथ्वी तलावरती येतात ते कशा करतात, सुख वाढवण्याकरता संत महात्म्यांचा असणारा अवतार, धर्माचा प्रसार करण्याकरिता संत महात्म्यांचा असणारा अवतार, भक्तिभावाचा प्रसार प्रचार करण्याकरिता संत महात्म्यांचा अवतार नवे नवे. तर त्या जगन्नायक परमात्म्याचं नाव सर्वांच्या मुखाला यावं याच्याकरिता संत महात्म्यांचा असणारा अवतार. संत महात्मे हे सगळं साध्य करून घेण्याकरिता या पृथ्वी तलावरती अवताराला येतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम, हे सगळं साध्य करून घेण्याकरता संत महात्म्यांचा असणारा अवतार. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय आणखीन एक उपमा या संत महात्म्यांना देतात. मायबाप म्हटलं, कृपावंत म्हटलं, परंतु आमच्या तुकोबारांचं त्या ठिकाणी समाधान झालं. आणखीन एक उपमा द्याविषयी वाटली. म्हटले काय, कशाची उपमा दिली, तर चंदनाची असणारी उपमा आमच्या तुकोबारायांनी या संत महात्म्यांना दिली. महात्म्यांना तुम्ही कसे आहात, तर चंदनासारखे.
चंदनामध्ये जे काही गुण दिसतात तेच गुण महात्म्यांमध्ये देखील दिसतात. महाराज म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन महाराज ज्याला कोणाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे त्यांनी काय करावं? आता आत्मज्ञान तर प्राप्त करून घ्यायचं आहे, म्हणजे प्राप्त करून घेणं काय सहज आहे का? सोपं आहे का? नाही. परंतु त्यातल्या त्यात सोपा सुलभ असणारा मार्ग जर कोणता असेल तर संतांना शरण जाणं, संतांच्या चरित्राचा अभ्यास करणं. कशा करता? तर आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरिता. का बरं? संतांनाच कशामुळे शरण जायचं? कारण संत महात्मे कसे आहे? आत्मज्ञानानं ओतप्रोत भरलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात पहा, आत्मज्ञाने सोपडी संत हे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. अहो संत महात्मे आत्मज्ञानानं ओतप्रोत भरलेली असतात. आत्मज्ञानाशिवाय संत होऊच शकत नाही. म्हणून शरण जावं तर कोणाला? संत महात्म्यांना शरण जावं. चोख असणारं ज्ञान त्यांच्या जवळ तुम्हाला प्राप्त होईल. आता ज्ञानोबारायांनी या ठिकाणी शब्द वापरलाय चोख. आता हा शब्द व्यवहारामध्ये बऱ्याचदा आपल्या कानावरती येतो बरं. म्हणजे जास्तीत जास्त करून येतो तो कुठं? सराफ कट्ट्यावरती, सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर. आता आम्हाला सोन्याचा एखादा दागिना जर खरेदी करायचा असेल, म्हणजे गळ्यामधलं लॉकेट बनवायचं आहे किंवा हातामधलं ब्रासलेट बनवायचं आहे किंवा स्त्रियांकरिता म्हणून एखादा दागिना बनवायचा आहे, काय ते त्यांचा तो कोल्हापुरी साज असेल, गळ्यात ते गंठण म्हणून घेणार आहे, तसलं काहीतरी असेल. हे जेव्हा आम्हाला दागिने म्हणून घ्यायचे असतात, जेव्हा आम्ही त्या दागिन्यांची त्या ठिकाणी खरेदी करतो, तिथं चोख या शब्दाचा कधीही उल्लेख होत नाही. का होत? कशामुळे होत नाही? कारण जेव्हा सोन्यापासून आम्हाला एखादा दागिना बनवायचा असतो, त्याच्यामध्ये इतर कुठल्या तरी धातूची भेसळ केल्याशिवाय सोन्यापासून दागिनाच त्या ठिकाणी तयार होत नाही. तेवढ्याकरिता जेव्हा आम्ही दागिने रुपये सोनं जेव्हा खरेदी करतो त्याला चोख असं सोनं म्हटलं जात नाही. याच्याहून जर आम्हाला ती हातबोटामध्ये घालायची पिढ्याची अंगठी, ठोक्याची किंवा सोन्याचं बिस्किट वगैरे खरेदी करायचं असेल तर त्यावेळेस मात्र आवर्जून शब्द आमच्या कानावरती पडतो, चोख असणारं सोनं आहे. का? कारण त्याच्यामध्ये इतर कोणत्याही धातूची भेसळ अजिबात केलेली नसते. मग आता आमच्या ज्ञानोबारायांनी या ठिकाणी शब्द वापरला आत्मज्ञान हे चोखडी. चोख असणारं आत्मज्ञान आमच्या संत महात्म्यांजवळ आहे. चोख ज्ञान आहे म्हणजे ज्ञानामध्ये देखील कोणत्या तरी प्रकारची भेसळ होण्याची त्या ठिकाणी शक्यता. कशाची भेसळ होते हो ज्ञानामध्ये? तर अहंकाराची भेसळ होते. अहंकाराच्या समवेत असणारं ज्ञान हे कसं असतं? डागील असणारं ज्ञान असतं. आणि अहंकाराच्या विरहित असणारं जे काही ज्ञान आहे ते कसं आहे हो? ते चोख असणारं ज्ञान आहे. तेवढ्या करिता तर साधू संतांनी महात्म्यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं पहा, त्याग तरी साकरा अहंकारा दौडावे. अरे बाबा त्याग करायचा ना तुम्हाला तर कशाचा त्याग करा? अहंकाराचा त्याग करा. अहंकार जर समवेत असेल तर चोख हा शब्द त्या ठिकाणी वापरता येत नाही. अहंकार विरहित असणार आमच्या संत महात्म्यांजवळचं ज्ञान. तेवढ्याकरिता ज्ञानोबाराय म्हणतात आत्मज्ञान हे संतांजवळ असणारं ज्ञान कसं असतं? चोख असतं. मग आता हे ज्ञान आमच्या संत महात्म्यांनी जे काय प्राप्त करून घेतलंय ते कुठून प्राप्त करून घेतलं? संतांना शरण जावं, आत्मज्ञान मिळतं, ज्ञानाची प्राप्ती मिळते. मग समजा आमच्या ज्ञानोबारायांनी जी काही ज्ञान प्राप्ती करून घेतली त्याच्याकरता मग कोणत्या संतांना आमचे ज्ञानोबारा शरण गेले? त्या संतांना शोधण्याकरिता आमच्या ज्ञानोबारांना काही सायास करावे लागले का? प्रयत्न करावे लागले का? कुठं जाऊन या संतांना धुंडावं वगैरे लागलं का? नाही, यापैकी काहीही करण्याची गरज आमच्या ज्ञानोबारांना पडली नाही. कारण
ज्ञानोबारांचे जे काही गुरु होते किंवा ज्ञानोबारांना ज्या काही संत महात्म्यांची भेट झाली तीच मुळात स्वतःच्या घरामध्येच झाली नाही. कारण ज्ञानोबारांचे जे गुरु आहेत ते कोण हो, निवृत्तीनाथ महाराज नाही का, तर त्यांचे ते वडील बंधू. त्याच्यामुळं त्या संतांना शोधण्याकरता ज्ञानोबारांनी कुठं वनांतर करावं लागलं नाही, घरादाराचा त्याग वगैरे करावा लागला नाही, कुठल्याही प्रकारची शोध मोहीम अनुष्ठान वगैरे अशी कोणतीही भानगड आमच्या ज्ञानोबारांना त्या ठिकाणी करावी लागली नाही. घर बसल्या संतांची महात्म्यांची भेट ज्ञानोबारांना झाली. आता स्वतःचे वडील बंधूच गुरु आहे, त्याच्यामुळे रोज गुरुचं दर्शन आमच्या ज्ञानोबारांना घडलं. रोज गुरुची सेवा करण्याचं भाग्य आमच्या ज्ञानोबारांना मिळालं. रोज गुरुशी चर्चा करण्याचं भाग्य आमच्या ज्ञानोबारांना मिळालं. रोज गुरुंचा संवाद साधण्याचं भाग्य आमच्या ज्ञानोबारांना मिळालं. ज्ञानोबा म्हणतात, अरे एवढ्या मोठ्या महात्म्यांची भेट मला सहजासहजी झाली, एवढ्या मोठ्या महात्म्यांची संगत मला लाभली, एवढ्या मोठ्या महात्म्यांचा सहवास मला लाभला, हे केवळ कशामुळं, तर केवळ निवृत्तीनाथ हे माझे मोठे भाऊ आहेत, मी त्यांना त्यांच्या मुलासारखा असल्या कारणानं एवढ्या सहजासहजी एवढ्या मोठ्या महात्म्यांची भेट मला झाली. ज्ञानोबा एक कबुली जबाब देतात, चेता नेणी मी आपत्ती आणि माझे गुरु एक लावते म्हणून कृपेसी एक हाते झाली ती एक. अरे बाबा, एवढ्या मोठ्या महात्म्यांची भेट सहजासहजी झाली, काय कारण त्याला? अरे बाबा, मी ते माझे मोठे बंधू, मी त्यांना अपत्यासारखा लहान मुलासारखा असल्या कारणानं अगदी सहजरित्या मला आत्मज्ञानाची असणारी प्राप्ती त्या ठिकाणी झाली. मग आता हाच विचार जर तुकोबारायांच्या बाबतीत करायचं ठरवलं तर तुकोबारायांना गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन झालं का हो? नाही. प्रत्यक्ष गुरूंशी चर्चा करण्याचं भाग्य आमच्या तुकोबारांना मिळालं का? नाही. गुरूंशी संवाद साधण्याचं भाग्य आमच्या तुकोबारांना मिळालं का? गुरूंशी चर्चा करण्याचं भाग्य आमच्या तुकोबारांना मिळालं का? नाही. यापैकी कोणतंही भाग्य आमच्या तुकोबारांना प्राप्त झालं नाही का? काय कारण याच्या पाठीमागे? कारण तुकोबारांना जो काही गुरुपदेश झाला तोच मुळी कुठं झाला? स्वप्नामध्ये, जागृतीमध्ये नाही झाला, स्वप्नामध्ये झाला. महाराज म्हणतात, सत्य गुरु राये कृपा केली परिणाही घडली सेवा काही, सापडविली वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाणार ठेविला, भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. जागृतीमध्ये म्हटलं नाही, हा सगळा जो काही प्रसंग घडला तो कुठं? स्वप्नामध्ये. त्या कारणानं प्रत्यक्ष गुरुची भेट नाही, गुरुचं दर्शन नाही, गुरुशी संवाद नाही, वाद नाही, विवाद नाही, चर्चा नाही. यापैकी कोणतंही भाग्य आमच्या तुकोबारांना त्या ठिकाणी प्राप्त झालं. परंतु याहून मोठं असणारं एक भाग्य आमच्या तुकोबारांच्या गाठीशी होतं. कोणतं? जे कोणी वडील संत आमच्या तुकोबारांच्या पूर्वी होऊन गेलेले होते त्या सर्व संत महात्म्यांचं चरित्र आमच्या तुकोबारांच्या दृष्टीपुढे होतं. कोण कोण होऊन गेलो आमच्या तुकोबारांच्या पूर्वी? सहज एक बोलायचं जर झालं तर पहा, निवृत्ती संत हा
ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई, गोरोबा काका, चोकोबराय, नामदेवराय, नाथराय यांसारखी ही सगळी जी काही वडील संत मंडळी होऊन गेली, या सर्व संत महात्म्यांचं चरित्र आमच्या तुकोबारांच्या दृष्टीसमोर होतं आणि त्याच सर्व संत महात्म्यांना डोळ्यासमोर ठेवून तुकोबाराय या अभंगाची रचना करतात. या महात्म्यांचं कार्य केलं शब्दांमधून व्यक्त करणं कठीण, तेवढ्याकरिता तुकोबाराय उपमेचं सहाय्य या ठिकाणी घेतात. महात्म्यांना उपमा देतात. महात्म्यांनो तुम्ही कसे आहात मायबाप, महात्म्यांनो कसे आहात तुम्ही कृपावंत, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. तुकोबाराय संत महात्म्यांना माय बापाची म्हणजेच आई वडिलांची असणारी उपमा या ठिकाणी देतात. मग आता आई वडिलांची उपमा देण्या पाठीमागचा आमच्या तुकोबारांचा हेतू नेमका कोणता? कशामुळं संत महात्म्यांना तुकोबाराय मायबाप म्हटले हो? कारण माय बापांचा असणारा स्वभाव आमच्या तुकोबारांना पुरेपूर माहिती होता. कसा असतो हो माय बापांचा स्वभाव? त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये नेमकं काय चाललेलं असतं याची पुरेपूर कल्पना आमच्या तुकोबारांना. आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराबद्दल हिताचा असणारा विचार त्या ठिकाणी असतो. आपल्या लेकराबद्दल जिव्हाळा असतो. आपल्या लेकराबद्दल आपुलकी प्रेमाची असणारी भावनाच त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणतात लेकुराचे हित आपल्या लेकरांचं हित सोडून दुसरं काय असणार आहे का हो? काय त्या सतत त्या लेकराच्या हिताचा विचारच आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये चाललेला असतो. मग आता लेकराच्या हिताचा विचार ते आई वडील करतात. हित म्हणजे नेमकं काय? जर पुढे जाऊन जर विचार करायचा जर झाला तर आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकरांबद्दल कृपा भाव दडलेला असतो. कृपा भाव म्हणजे तरी नेमकं काय हो?
आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये हित आहे, कृपाभाव आहे. मग ते हित म्हणजे तरी नेमकं काय, किंवा कृपाभाव म्हणजे तरी नेमकं काय विचारलं आम्ही साधू संतांना, तर गीताकारांनी एके ठिकाणी सांगितलं पहा, हा कृपाभाव म्हणजे नेमकं काय असतं. कृपया पर्याविष्टो विषदान्नेदम ब्रवीत. अहो, हा गीताकार या कृपेचा अर्थ सांगताना सांगतात की कृपा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये असणारा काय आहे, लोभ आहे. लोभ, आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये असणारा मोहच, त्याशिवाय दुसरं काही त्याचा अर्थ निघत. किंवा आमचे महाराज देखील एके ठिकाणी सांगतात, माय बापे सांभाळते लोभा कारणे पाडिते. अरे बाबा, हे आई वडील सांभाळताना दिसतात, कृपेचा वर्षाव करताना दिसतात, प्रेम भावना यांच्या ठिकाणी दिसते, परंतु लोभ म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काहीही त्या ठिकाणी नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये दडलेला तो एक प्रकारचा लोभच. आता काही लोकांना या ठिकाणी शंका येईल नाही का, म्हणजे आता तुम्ही आम्ही जे लेकरावर प्रेम करतोय ते हे लोभच का, म्हणजे आता बघा थोडस जर विचार आपण करायला गेलो, ते लेकरू जरा कळतं झालं 5-6 वर्षाचं की पहिलं काम काय असतं तुमचं आमचं, त्याला शाळेत घालायचं नाही. चांगली एखादी शाळा बघायची शाळेत घालायचं. शाळेत ते लेकरू जातं येतं चाललेलं असतं त्याचं. 4थी-5वीला गेले की जरा मग आपण जरा लक्ष द्यायला पाहिजे, जरा सुरुवात करतो. म्हणजे शाळेत व्यवस्थित जाते का, रोज वेळेवरती माघारी येते का, आल्यानंतर मग ते वर्गपाठ वगैरे काय दिलाय, गृहपाठ वगैरे जो काय दिलाय तो पूर्ण करतोय का, अभ्यासाला वगैरे बसतोय का, जरा थोडस लक्ष द्यायला त्याच्यावरती सुरुवात करतो. आधी मध्ये कधी तर शाळेत जावं, चक्कर टाकावी, त्याच्या गुरुजींना शिक्षकांना ते विचारावं, पोरगं व्यवस्थित अभ्यास करतोय का, शिकतोय का, म्हणजे अशा प्रकारची खबरदारी आपण घ्यायला त्या ठिकाणी सुरू करतो. पण जसं जसं आणखी जरा ते मोठं होतं, 9वी-10वीच्या टप्प्यात जातं, लगेच त्याच्या मानगुटीवरती आणखीन एक आपण जू त्या ठिकाणी अडकवतो. कशाचं, ते शिकवणीचं ट्युशन नाही का. आता 9वी-10वी म्हणजे जर आता महत्वाचा टप्पा आहे, मग असं ढिल्लं सोडून कसं चाललं, त्याच्यावर ओझं टाकलं पाहिजे. शाळेत नाही आलं की जा तिकडे ट्युशनला जा, शिकवणीला जा, तिकडे त्याला गुंतवून टाकायचं, तिकडे व्यवस्थित जातंय का नाही, अभ्यास करतोय का नाही, लक्ष सगळं तुमचं आमचं चाललेलं. पोरगं आता असतंच हुशार, मुळात अभ्यास करतं, होतं 10वी पास होतं, 11वी-12वीला ऍडमिशन घेतं, तिथंही त्याच्यावर तुमचा आमचा तिसरा डोळा सारखा असतो. अभ्यास करतोस का नाही, शाळेला कॉलेजला जातोस का नाही, लक्ष दे, व्यवस्थित अभ्यास सगळं कर, सगळं चाललेलं असतं. पोरगं 12वी पास होतं, कुठेतरी मेडिकलला लागतं, इंजिनिअरिंगला लागतं, चांगली डिग्री पदरात पाडून घेतं, नोकरीला सुद्धा ते पोरगं लागतं. आता ते पोरगं नोकरीला लागल्याबरोबर बाजारपेठेमधून चालताना तुमची आमची छाती उगाच फुलते नाही का, 56 इंचाची होती तुमची आमची, कॉलर आमच्या शर्टाच्या अशी टाईट का, पोरगं नोकरीला लागलं. जाता येता म्हणावं लोकांनी, ऐकलं का रामरावचं पोरगं नोकरीला लागले, हे शब्द कानावरती पडले की आणखी आम्ही ताठच चालू, खाली 4दा ठेच जरी लागली तरी आमचं तिकडे लक्ष नाही, मान अशी वर झाली पाहिजे. पोरगं नोकरीला लागलंय, पण कौतुक मात्र कोणाचं झालं पाहिजे, तुमचं आमचं त्या ठिकाणी झालं पाहिजे. म्हणजे आता मला सांगावं, शाळेत कोण गेलं, लेकरू, अभ्यास कोणी केला, त्या लेकरांनी, मार्क चांगले मिळवले कोणी, त्यानं मिळवले, इंटरव्ह्यू पास कोण झालं, ते पोरगं झालं, नोकरीला लागलं कोण, ते पोरगं, तिथं काम करतंय कोण, पोरगं, तिथं पैसा मिळवतंय कोण, पोरगं, पण कौतुक मात्र झालं पाहिजे कुणाचं, रामरावचं झालं पाहिजे, कॉलर ताई झाली पाहिजे कोणाची, रामरावची झाली पाहिजे. म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये हा असणारा एक प्रकारचा मोहच आहे का नाही. अरे बाबा, कष्ट त्यानं करावं, कौतुक मात्र आमचं त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही तुमची आमची असणारी त्या ठिकाणची भावना. किंवा याच्याही पुढे जाऊन बोलण्याचा जर प्रसंग आला तर सर्वात मोठा लोभ जर तुमच्या आमच्या अंतःकरणातला काय असेल, आज आपण याला एवढं प्रेम देतोय, एवढंच प्रेम त्यानंही आपल्याला परत द्यावं. किंवा ते कालचक्र फिरलं, ते मोठं झालं आणि आम्ही लहान झालो, म्हणजे म्हातारे झालो, म्हातारपणात लहानपणात काय वेगळा फरक आहे. म्हणजे आमच्या म्हातारपणाला त्यानं आम्हाला सांभाळलं पाहिजे, त्यानं आमचं हवं नको ते सगळं पाहिलं पाहिजे. आज तुमच्या आमच्या अंतःकरणातला असणारा सुप्त मोह आहे, आणि तो सुप्त मोह साध्य करण्याकरिता तुम्ही आम्ही काय करतो, तर आपल्या लेकरांवरती कृपेचा वर्षाव करतो, कृपेची वृष्टी करतो. हे सगळं जे काय तुम्हाला आम्हाला दिसतंय वाटतंय, परंतु हा काय आहे तर स्पष्ट शब्दात सांगायचं जर झालं तर महाराज म्हणतात, लोभाशिवाय दुसरं त्या ठिकाणी काहीही नाही. तुम्ही आम्ही त्या लेकरांना संसारात ढकलण्याचंच कार्य त्या ठिकाणी करू. बघा,
त्या संसाराशिवाय दुसरा कोणता उपदेश आम्ही त्या लेकरांना केलाय का? चांगलं शिका, मोठं व्हा, नोकरी करा, पैसा कमवा. कशा करता? अरे बाबा, एवढं सगळं तुम्ही केलं तर तुमचं लग्न होईल, कुणीतरी पोरगी तुम्हाला देईल. नाही तर आता 40 ओलांडली एकेकानं, पण अजून योग त्यांचा आलेला नाही. तेव्हा जरा अभ्यास करा, म्हणजे काय होईल, कुणीतरी पोरगी देईल तुम्हाला आणि तुमचा संसार त्या ठिकाणी सुरळीत चालू होईल. म्हणजे तुमची आमची जी काय वृत्ती आहे ती पोरांना संसारात ढकलण्याची असणारी. या जगतात फक्त एकच आई अशी होऊन गेली जिनं आपल्या मुलांना संसारामध्ये प्रवृत्त केलं नाही, उलट संसारापासून परावृत्त करण्याचं कार्य त्या माऊलीनं केलं. कोण हो? मदालसा, नाही का? मदालसा नावाची राणी. आपल्या बालकांना तिने उपदेश केला, बाळांनो, दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे. हा नरदेह सहजासहजी मिळत नाही. असा दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला प्राप्त झालाय. म्हणून या नरदेहाच्या अनुषंगाने येणारे जे कोणते लोभ आहे, या नरदेहाच्या अनुषंगाने येणारे जे काही मोह आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतू नका, त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नका. कारण ज्या नरदेहाच्या अनुषंगाने येणाऱ्या लोभामध्ये, मोहामध्ये तुम्ही अडकणार आहे. मुळात तो नरदेहच कसा आहे की माऊली आपल्या बालकांना उपदेश करतात. देह नाशिवंत
दुर्लभ नरदेह आहे, सहजासहजी मिळत नाही, मिळालाय तुम्हाला म्हणून त्या नरदेहाच्या प्रेमामध्ये तुम्ही पडाल, त्याच्या मोहामध्ये गुंतून पडाल. अरे पण मुळात तो नरदेह कसा आहे तर तुम्हाला माहितीये का? ऐका सांगते मी. काय देह नाशिवंत? अरे हा नाशिवंत आहे, शाश्वत आहे का? हा नरदेह नाही, नाशिवंत असणार हा नरदेह आहे. बनलाय कशापासून? मांस मूत्र याच्यापासून हा सगळा नरदेह बनलेला आहे. दुर्गंधीचं हार आहे हा नरदेह म्हणजे. अरे या देहावरती हे चामड आहे, चर्म आहे, म्हणून या देहाकडे पाहण्याची तरी वृत्ती होते आहे. अन्यथा याच्या सारखं अपवित्र दुसरं या जगतामध्ये काहीही नाही. मग दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला जर प्राप्त झालाय तर या नरदेहाची सार्थकता तुम्ही साध्य करून घ्या. या नरदेहाच्या साह्यानं तुमचा उद्धार करून घ्या. मग त्याच्या करता काय करा? जे शाश्वत आहे त्याला तुम्ही शरण जावा. स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. अरे बाबांनो, त्या भगवंताला तुम्ही शरण जावा, त्याचं नामस्मरण तुम्ही करा. याच्याशिवाय दुसरा तरुणोपाय या जगतामध्ये कोणता नाही. मदालसा नावाची राणी संसारापासून परावृत्त करणारी या जगतातली केवळ एकमेव आई. अन्यथा तुम्ही आम्ही जे आहोत ते संसाराकडे प्रवृत्त करणारे, संसाराकडे ढकलणारे. अगदी मरायला जरी तुम्ही आम्ही टेकलो तरी तुमचा आमचा संसार सुटत नाही. संसाराच्याच गोष्टी आपण आपल्या लेकरा बाळांना त्या ठिकाणी सांगत असतो. आता उदाहरण जर सांगायचं झालं, जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे नाही. एका गावामध्ये एक नास्तिक मनुष्य परमार्थाबद्दल अतिशय तिटकारा, तिरस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये. गावाच्या एका कोपऱ्याला राहिला, गावाच्या बाहेर कोणा पडत्या. आता गावात याला यायचं झालं, तालुक्याच्या गावाला जायचं झालं, गावाच्या बाहेर पडायचं जर झालं तर एकच रस्ता त्याला होता, तोही जायचा मंदिरासमोर. आता ह्यानं विचार केला, अरे बाबा म्हटलं आपण रोज इथून जातोय येतोय, समजा सहज चुकून जर दृष्टी त्या मंदिराकडे गेली किंवा त्या पायऱ्यावर बसून कोणी आपल्याला हाक मारली, आपली नजर तिकडे गेली, नाही ते डोळ्याने बघायला कशाला, त्यापेक्षा इकडून येणंच नको, जाणच नको. त्या गावाच्या बाजूने एक पान होती, त्या पानजीतून एक रस्ता होता. तो रस्ता असा फिरून असणारा गावात यायचा, म्हणजे चांगला 1 किलोमीटरचा वळसा त्याला त्या ठिकाणी पडायचा. तेवढा वळसा तो घालायचा, पण तिकडून जवळून नको, त्या मंदिरासमोरून जाणू नको. चुकून का व्हायना दृष्टीला तो परमात्मा दिसेल, देव दिसेल, भजन आरती काहीतरी कानावरती पडेल, जाणंच नको तिकडं, म्हणून वळसा घालायचा. मग येणं गावात वगैरे यायचं. त्याला एक पूर्व होतं, एक 7-8 वर्षाचं. रोज सकाळी उठली की आपलं ते शाळेत जायचं. आता लहान पोरं शाळेत जायचं म्हटलं तर थोडीच याच्यासारखं पाणी विधीनं जाणार आहेत, लांबून जाणार आहेत. पोरांचं कसं असतं, सगळ्यात जवळचा मार्ग शोधून काढायचा आणि त्या मार्गाने मार्गक्रमण करायचं. आता शाळेत जायचंय, सवंगडी त्यांना सोबत घ्यायचंय, मग आता त्या मंदिरासमोरून जाणं त्या पोराला क्रम करतं. रोज जाता येता त्या मंदिरासमोरून त्या पोरानं जाऊ. व्हायचं काय, सकाळी शाळेला चालला इथे देवाची पूजा वगैरे काहीतरी चाललेली असायची, मग पूजा झाल्यानंतरची आरती वगैरे काहीतरी चाललेली असेल तर त्या दृष्टी सगळं त्या ठिकाणी ते पडायचं. पुन्हा संध्याकाळी समजा 4 वाजता घरी यायला, 4 वाजता येताना मग हरिपाठ वगैरे त्या ठिकाणी चाललेलं असायचं. पुन्हा घरी जाणं, पुन्हा घरातून बाहेर काहीतरी साहित्य आणायला गावात यायचं म्हणा, किंवा शिकवणीला वगैरे गावात यायचं म्हणा, किंवा एखाद्या मित्राकडे सहज खेळायला म्हणून बाहेर यायचं म्हणा. जेव्हा तो त्या मंदिरासमोरून यायचा 6-7 वाजता, तर त्यावेळेस त्या देवाची आरती वगैरे काहीतरी त्या ठिकाणी चाललेली असायची. म्हणजे तीही जाता येता त्याच्या दृष्टीच पडायची. कानावरती 4 शब्द त्या आरतीचे म्हणा, भजनाचे म्हणा, हरिपाठाचे म्हणा त्याच्या पडायचे. आता रोज ते सगळं दृष्टीस पडल्या कारणानं, रोज त्या सगळ्या गोष्टी कानावरती पडल्या कारणानं झालं असं, त्या परमार्थाबद्दल थोडीशी ओढ त्या लेकराला त्या ठिकाणी वाटू लागली. म्हणजे काय करावं त्या पोरानं, जाता येता ते आपल्या मंदिरासमोर त्या ठिकाणी थांबावं. सकाळी पूजा चाललेली असेल तर देवाची पूजा नेमकी कशी होते ते पाहावी. हरिपाठ चाललेला असेल तर हरिपाठ म्हणतात कसे, काय म्हणतात त्याच्यामध्ये ते ऐकावं. धुपारती चाललेली असेल तर धुपारती देवाची होते कशी, कुठली आरती म्हणतायत, काय करतात, हे सगळं त्या ठिकाणी थांबावं, ऐकावं. आणि मग पुन्हा आपलं घराकडे म्हणा किंवा शाळेकडे म्हणा त्या पोरानं जावं. मग त्याचा परिणाम पुन्हा त्याच्यावरती असा झाला, रोज आता ते कानावरती पडतोय, रोज पाहतोय. दारामध्ये जे पोरगं थांबवत होतं ते आता पायऱ्या चढून थोडंसं जरा वर गेलं, पायऱ्यावरती गेलं, तिथं उभारून जरा बघू लागलं. आणखीन त्या पोराला त्या ठिकाणी गोडी वाटू लागली. आता त्यानं काय केलं, उमराव ओलांडून आतमध्ये गेला आणि त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष ते सगळं पाहू लागलं. काही दिवसानं मग काय केलं, यानं पाठीमागं उभारून टाळ्या वाजवायला त्या ठिकाणी सुरुवात केली. आता रोज ऐकून आता आरती काय रोज काही वेगळी काय, एकच आरती.
कानावरती पडून थोडीफार कानपाड झाली. आरती सुरू झाली की आपल्या तोंडाची विडी वाकडी जशी जमत होता आरती म्हणायला सुरुवात केली. म्हणजे पोरग थोडंफार परमार्थाकडे प्रवृत्त त्या ठिकाणी झालं. बाप म्हणून घेणारा जो होता नास्तिक मनुष्य त्याच्या कानावरती सगळी वार्ता केली. आपलं पोरग देवळाची पायरी सगळी टाळ्या वाजवते, आरती म्हणू लागला. बर आलं पोरग घरी आल्याबरोबर सज्जड दम भरला त्याला. या घरात पुन्हा त्या मंदिराची पायरी चढला. पुन्हा जर तिकडे गेलेला कळा आता तंगड मोडून गळ्यात अडकून अजिबात तिकडे फिरायचं नाही. आता 7-8 वर्षाचे बारकं पोरग बापानं असा दाब दिल्यावर घाबरणारच की. त्याला सोडून दिलं त्या पोरांना तिकडे जायचं. परंतु आता काय आंतरिक ओढ अंतःकरणामध्ये त्याला गप्प बसू द्यायची नाही. एक महिनाभर पोरांनी कसं तरी दम काढलाय. पुन्हा असणार पोरग मंदिरात जायचं, आरती म्हणायचं, टाळ्या वाजवायचं. झालं पुन्हा बापाला कळलं. बापाने 2-3 वेळाला मारून त्याला बघितलं पण पोरामध्ये सुधारणा नाही. पोरग जायचं तसं जायचं, आरती करायचं, टाळ्या वाजवायचं. आता काय करावं म्हटलं वैतागला. चालला होता असंच एकदा तालुक्याच्या गावाला. मग त्याच्यासारखाच एखादा असतोच किंवा त्याचा सवंगडी मित्र पडला रस्त्यामध्ये का हा थोडा चिंतातूर असणार याचा चेहरा बघितल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला विचारलं बाबा काय झालं नेमकं, कशामुळे एवढा उदास दिसतोय काय. अरे म्हटलं काय सांगू म्हटलं पोरानं भयंकर त्रास दिला. म्हटलं मला त्रास द्यायला सुरुवात केली. काय झालं काय नाही म्हटलं माझ्या पोराला एक चट लागली. मला चट त्यामुळे जरा मी वैतागलो. आता चट लागली. चट हा शब्द केव्हा वापरतो आपण. चट हा शब्द काय दाखवतो, आवड दाखवतो. पण आवड दाखवताना हा शब्द असा गमतीशीर आहे. कोणती आवड दाखवतो, वाईट आवड दाखवतो. चट लागली म्हणजे कुठली तरी वाईट गोष्ट याला आवडू लागलेली आहे. तू बाप म्हणणारा काय म्हणतोय माझ्या पोराला चट लागली आहे. काय पोरा लागली चट, कशाची चट लागली बाबा तुझ्या पोराला. धरी वाट देवळाची. त्यानं देवळाची वाट धरली आहे ही चट लागली त्याला, म्हणजे वाईट सवय लागली आहे. अरे बाबा माझ्या अख्ख्या कुळामध्ये असलं कोणी उपजलेलं नव्हतं आणि हेच असलं कार्ट माझ्या नशिबाला कसं आलंय कोणाला. काय पोरा लागली तर धरी वाट देवळाची. आमचे कुणी नव्हते आयसे हे चिपिसे निवडले. कसं माझ्या नशिबाला आलंय कोणास ठाऊक. वाईट असणारी सवय त्या पोराला लागली आहे. झालं पोरग मोठं झालं, नोकरी धंद्याला लागलं. हा बाप म्हणून येणार आता अंथरुणाला त्या ठिकाणी खेळेल. पडलाय रस्त्या अंथरुणावरती. पोरग कामाधंद्यानिमित्त म्हणा कशानिमित्त म्हणा रोज तालुक्याच्या गावाला जावं, घरी यावं, जमेल तशी त्या बापाची सेवा करावी, परमार्थ करावा अशा प्रवृत्तीचा असणार. एके दिवशी हे पोरग गेलं होतं आपल्या कामाला आणि इकडे त्या बाप म्हणून घेणाऱ्याची जरा परिस्थिती बिघडली. म्हणजे झालं काय आता कुठल्याही क्षणाला हे मार्गाला लागणारे असं दिसल्याबरोबर घरातल्या मंडळींनी लगेच निरोप पाठवला. पोराला बोलून त्या ठिकाणी घेतलं. ते पोरग आलं. त्यानंतर बापाच्या जवळ बसलं. काय आता शेवटच्या क्षणाला बापाची काय इच्छा वगैरे काय आहे का काय आहे का. सगळी वाचा वगैरे तर बंद पडलेली होती. बळच असणारा शब्दोच्चार त्या तोंडावाटी बाहेर पडायचा. त्या पोराला पोरग ऐकायचं, काय हवं नको त्याला ते बघायचं. रोजच्या सवयीप्रमाणे ते पोरग बापाजवळ जाऊन बसलं. बाप काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत. आता अंत समय आलेला, ती जीभ सगळी जड पडलेली, उच्चार शक्यतो होत नाही. काय नेमकं म्हणताय ते काय लेकराला त्या पोराला कळलं ना. म्हणून जरा बापाच्या तोंडाजवळ आपले असे कान नेले. नुसती हवाच बाहेर पडायला लागलेलं सगळं ते आवाज त्याच्या कानावरती. पण त्यात मी जरा एक 2-3 अक्षर त्याच्या कानावरती पडली. असं ऐकूया लागलं त्याला. वा हवा सगळं पुढा के सगळं असं सगळं वाक्य एवढी 2च अक्षर त्याच्या कानावरती लागली पडायला. त्या पोराने विचार केला आपला बाप वा म्हणतोय के म्हणतोय, मरायला तर टेकलेला आहे, काय नेमकं असेल. आता पोरग पार मारते नाही का, वार तरी असणार. त्यानं विचार केला अंतकाळाच्या वेळेला ते यमदूत समोर दिसत असतील, मग त्यांच्या भीतीनं कोणाला पण वा म्हणजे वासुदेवा आपल्या बापाला म्हणायचं असेल, के म्हणजे केशवा आपल्या बापाला म्हणायचं असेल. अखंड आयुष्य द्वेष करण्यामध्ये तिरस्कार करण्यामध्ये घालवलं. परंतु अंत समयाला कोणाला उपरती झालेली दिसतेय. मग एवढे कोणाला शब्द बापाच्या मुखात चांगले बाहेर पडले पाहिजेत बरं का. संपूर्णपणे त्याला ते म्हटलं पाहिजे आणि ते म्हणताच बापाचा प्राण गेला पाहिजे. मग आता काही करून याची जीभ तेवढ्या 2 शब्दांपुरती का व्हायला चालू करायची. धावत पळत वैद्यराजांच्या घरी गेला. वैद्यराजाला पाचारण केलं. वैद्यराज आले. सगळी परिस्थिती त्या ठिकाणी त्याने बघितली, शब्द वगैरे ऐकले. पोराला म्हटला काही क्षणापुरती मी याची वाचा चालू करू शकतो.
याच्या जिभेतून उच्चार येऊ शकतात, परंतु जी मात्रा मी त्याला उगाळून देणार आहे ती फार किमती आहे, फार महाग आहे. अहो कितीही महाग असू द्या मी ते पैसे द्यायला तयार आहे, परंतु एवढ्या 2 शब्दांपुरती का होईना तेवढी त्याची वाचा चालू करा. अहो मरणाच्या टायमाला जर भगवंताचं नाव येत असेल तर त्याच्यासारखं सुखाचं लक्षण दुसरं कोणतं नाही. किती खर्च होईल, आणि 1000 रुपये नाही, 1000 नाही, अहो 5000 लागू द्या, परंतु बापाला तुम्ही माझी मात्रा द्या. झालं. त्या वैद्यराजाने आपली ती सांग काढली, ती मात्रा त्याच्यावरती उगाळली, त्याचं असणारं चाटण त्या नास्तिक मनुष्याच्या बापाच्या जिभेला लावलं. झालं. जिभेला लावल्यानंतर 1-2-4 मिनिटं गेली, जीभ त्याची जरा थोडीशी सैल झाली आणि तो बाप म्हणणारा बोलू लागला, अरे बाबा काय तिकडे ते वासरू किरसुनी खायला लागले ते मला तिकडे सहन होईना, आणि एवढे शब्द माझ्या तोंडातून काढण्याकरता 1000 रुपये तिकडे खर्च घातलेस, 10 रुपयाची किरसुनी खायला लागले तर ते मला इकडे सहन होत नाही, ते शब्द बाहेर काढायला की 1000 रुपयाची खरंच तिकडे त्या ठिकाणी करायला लागलाय. म्हणजे मरायला तुम्ही आम्ही टेकलो तरी उपदेश मात्र कशाचा हो, संसाराचा तुमच्या आमच्या मुखातून बाहेर येतोय. परमार्थिक उपदेश येत नाही, परमार्थाकडे प्रवृत्त करण्याची भावना तुमची आमची असत नाही. उलट भावना कशी, संसार चिकाटीनं कसा करायचा हेच शिकवण्याची असणारी तुमची आमची धडपड. त्या पोराला वाटलं वा म्हणजे वासुदेवा म्हणायचं असेल, के म्हणजे केशवा म्हणायचं असेल, त्याला म्हणायचं काय होतं, वासरू आणि किरसुनी खायला लागले. असली सगळी त्या ठिकाणची परिस्थिती. म्हणजे तुम्ही आम्ही आई वडील म्हणून येणारे शेवटपर्यंत आपल्या लेकरांना त्या संसाराकडेच प्रवृत्त करतो. मग प्रश्न असा पडतो, संत महात्म्यांना जर तुकोबारा या आई वडिलांची उपमा देत असतील तर मग आई वडील देखील असेच आहेत का? संत महात्मे देखील असेच आहेत. संत महात्मे देखील तुम्हाला आम्हाला संसाराकडेच प्रवृत्त करतात. संसारामध्ये तरत होण्याचा उपदेश संत महात्मे तुम्हाला आम्हाला करतात का? तर नाही. संत महात्म्यांची स्थिती कशी आहे? संत महात्मे काय करतात? संत महात्मे संसारापासून परावृत्त करण्याचं कार्य करतात. मोडोनी माया तुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जेवविता सद्गुरु निवृत्तीवंत. अहो संत महात्मे तर काय करतात? तुमच्या आमच्या दृष्टीवर आलेला हा मोहाचा, मायेचा, ममतेचा पडदा दूर सारून काय करतात? ज्ञानाचा प्रकाश दाखवण्याचं कार्य कोण करत असतील तर हे संत महात्मे त्या ठिकाणी म्हणतात. किंवा तुकोबारा देखील एके ठिकाणी म्हणतात, पहा, तुका काही जागा नको सपू जगा आहेसी तू अंगा अंगी डोळे. अहो तुम्ही आम्ही डोळे झाकून संसार करू लागलोय, त्या संसारामध्ये रत झालेलो आहे, त्याच्यामध्येच तुम्ही आम्ही हरवून गेलेलो आहे. परंतु तुमचे आमचे दृष्टी उघडण्याचं कार्य जर कोण करत असतील तर संत महात्मे. कृष्णांजन तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये घालावं आणि त्या संसाराची खरी बाजू तुमच्या आमच्या समोर मांडावी. संसारापासून परावृत्त करावं आणि परमार्थाकडे प्रवृत्त करावं, ही संत महात्म्यांची असणारी रीत नाही का? किंवा तुकोबारा आणखीन एके ठिकाणी सांगतात, पहा, तुम्हाला आम्हाला संसाराकडे प्रवृत्त करून या संसारामध्ये गुंतवण्याचं कार्य करताय. म्हणजे कोणता संसार? जन्म मरण रूपी संसारामध्ये गुंतवण्याचं कार्य करताय. एकदा का तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये अडकलो की पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, हा फेरा काय तुमच्या आमच्या पाठीमागचं चुकत नाही. परंतु यातून जर तरुण जायचं असेल, यातून जर बाहेर पडायचं असेल तर संत संघासारखा दुसरा मार्ग कोणता नाही. जन्म मरण जाया संत संघ. संत महात्मे काय करतात? जन्म मरण तुमचं आमचं चुकवतात. आई वडील काय करतात? या जन्म मरण रूपी संसार चक्रामध्ये अडकवण्याचं कार्य करतात. म्हणजे आई वडिलांची आणि संत महात्म्यांची तुलना या ठिकाणी होताना दिसत नाही. आई वडिलांची असणारी कार्य वेगळी आणि संत महात्म्यांची असणारी कार्य या ठिकाणी वेगळी. आता थोडासा आणखीन जरा विचार करायचा झाला, तुम्ही आम्ही आई वडील म्हणून येणारे लेख
प्रेम करतो कोणाच्या आपल्याच लेकरांवरती प्रेम करतो का शेजाऱ्याच्या लेकरांवरती प्रेम करतो का उन्हाळ्याचे दिवस होते शाळेला सुट्टी लागलेली सकाळी चहा नाश्ता लेकरं शाळेला बाहेर पडलेली सगळी गल्लीमध्ये बसले होते आपले आंब्याचे दिवस नुकत्याच त्या पोया सगळ्या बाहेर आलेल्या आणि ते पोया खेळत बसले तिकडून खेळत होती का नाही लहानपणी पोया आम्ही तर खेळत होतो लहानपणी त्यामुळे तसलं सांगितलं आमच्या मोबाईल नव्हता दिवसात बसायला पोया खेळ कुठं चिंचोटी खेळ असलेच खेळ सगळे आम्हाला गोट्या खेळ ते पोया खेळत बसलेली सगळी उन्हाळ्याची पोरं ते आईनं जरा इकडे तिकडे बघितलं पोरग काही दिसणार घड्याळाकडे बघितलं काटा बराच पुढे गेलेला पोरग अजून आलेलं नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत ऊन असलं मी म्हणून येणार आहे आली बाहेर उमऱ्यावरती लागली बघायला दिसते पोरं गल्लीच्या कोपऱ्याला बसलं एक चार पाच पोरं गोळा करून ते पोया खेळ टाकणार ए बाळू इकडे आईला हाकणार दिले का बाळू इकडे काय अरे ऊन झाले बाळा किती आता खेळतोस बस झालं चल ये बरं का काही काय आलो 2 मिनिटात आई गेली आतमध्ये पोरग 2 मिनिटात आलो म्हणून आई आली आतमध्ये अर्धा तास गेला तरी पोरग यायचं तयार नाही पुन्हा आली बाहेर पुन्हा हात मारले आता जरा स्वरूप झाला ए बाळा कळते का नाही या अगोदर इकडे घरामध्ये लोक अगं ही काय आलोच की काय लावली आहे कुठं आलोच 2 मिनिटात आता आई म्हणजे असं असू दे अजून एक 2 मिनिटात थांबवली आली घरामध्ये आणखीन लागली इकडे तिकडे कार्य करायला अजून एक 15-20 मिनिटे गेले पोरं काही यायला तयार नाही गेली बाहेर पुन्हा म्हटली ये बाळा तुला यायचंय का मी तिकडे असं म्हटल्याबरोबर ती बाळ्यातूनच लागला ओरडायला अगं आई काय लागलीस म्हणजे माझ्या पाठीमागं मीच एकटाच काही ते खेळायला लागलो का इथं नाऱ्या आहे इथे आहे गोंड्या आहे तुझे आहे सगळी लागली तिथे खेळायला त्यांना तुम्ही काय म्हणणार माझ्याच मागं तू का लागलीस तेव्हा ती आई म्हणून येणारी म्हणते नाऱ्या मरू दे इट्या मरू दे तुझ्या मरू दे गोंद्या मरू दे मरू दिसेल मसनात जाऊ दे तिकडं तू इकडे तेवढं आपल्या घरामध्ये अगं बाई तुझं पोरगं तेवढं जगू दे बाकीची प्रेम कोणावरती आपल्याच लेकरावरती प्रेम आहे दुसऱ्याच्या लेकरावरती प्रेम करण्याची वृत्ती तुमची आमची नाही अगदी स्वतःच्या सख्या भावाचं जरी पोरग असलं तरी तुम्ही आम्ही त्याच्यावर तेवढं प्रेम करत नाही जेवढं प्रेम तुमचं आमचं स्वतःच्या पोरावरती असतं आता दृष्टांत हाय याला ऐकला असेल तुम्ही आता जातो सांगून जातो आलायचा प्रसंग तर नाही 2 भाऊ असतात शेती करणार रोज सकाळी उठावं शेताकडे जावं काय असणारी आपली जी कार्य तिथली ओळखाली रात्री रोजचा असणारा त्यांचा नित्य एके दिवशी एक भाऊ परगावी गेला काही कामाने जो गावी होता तो आपल्या शेतामध्ये गेला जी काही सगळी कामं करायची सगळी केली संध्याकाळच्या वेळेला त्या गाई म्हशींच्या धारा काढल्या दूध वगैरे सगळं ते कॅन्डामध्ये भरलं निघाला आपल्या गावाकडे लेफ्ट राईट करत चालत निघालेला चालता त्याच्या लक्षात आलं सकाळी येताना आपल्या पोरानं सांगितलं बाबा येताना मला एक ऊस तेवढा घेऊन यावं आठवण झाली लेकरानं आपल्याला सांगितलं बरं का आठवण करून घेऊन यावं सांगितलं बरं लक्षात आल्याबरोबर हातातली असणारी ती कॅटली खाली ठेवली खाली ठेवलं शेजारी ऊसाचा फड होता एक चांगला ऊस बघून तिथून मोडून घेतला डाव्या हातामध्ये ऊस पकडला कॅन उजव्या हातामध्ये घेतला निघाला आपला चालत घराकडे आता त्या गल्लीमध्ये संध्याकाळची वेळ सगळी लेकरं बाहेर खेळत बसलेली आता ते काय झालं नेमकं खेळता काय झालं की भावाचं जे काय पोरग होतं का नाही त्यानं आपल्या चुलत्याला बघितलं आपला चुलता ये लागला त्याच्या हातामध्ये ऊस आहे ऊस बघितल्याबरोबर त्या पोरानं जी काय आरोळी टिकली ऊस म्हणून लागला त्या चुलत्याकडे पळायला आता ते आपल्या भावानं चुलत भावानं ऊस म्हटल्याबरोबर ज्यानं ऊस आणला त्याचं पोरगे खेळत होतं की त्याचंही लक्ष गेलं ते ऊस म्हणत गेलं पळत आता दोन्ही पोरं यायला लागलेत म्हटल्याबरोबर त्यानं काय केलं आपल्या हातातली कॅटली अशी खाली ठेवली यांच्यात भांडण व्हायला म्हटलं आपणच मोडून घ्यावं म्हणून तो ऊस असा दोन्ही हातामध्ये धरला गुडघ्यावरती त्याचे 2 तुकडे केले आता दोन्ही हात पुढे करायचे आणि त्या लेकरांना ऊस द्यायचा आता झालं असं डाव्या हातामध्ये असा ऊस पकडलेला होता मोडला उजव्या हातामध्ये एक तुकडा आला डाव्या हातामध्ये एक तुकडा आला डाव्या बाजूनं भावाचं पोरग यायला लागले उजव्या बाजूनं स्वतःचं पोरग यायला लागले ऊस देण्याकरता मग त्यानं पुढे केला हात त्याबरोबर त्याच्या लक्षात आलं काय गडबड झाली घोटाळा झाला काय गुडक्याकडचा भाग डाव्या बाजूला शेंड्याकडचा भाग उजव्या हाताला आता शेतकरी माणसं आहेत तुम्ही शेंड्याकडे काय असते गुडक्याकडे काय असते शेंड्याकडचा ऊस कसा लागतो
पंचायत लागतं, पाणी जातं, साखर झाली नसते त्याच्यात. आणि गुडक्याकडचं गोडी उतरलेली असते, साखर उतरलेली असते, गोड लागतं खायला. नेमका तो हात कुठे आहे? भावाच्या पोराकडे. आणि स्वतःच्या पोराकडे शेंड्याकडचा हात. काय करावं काय करावं काय नाही. त्यातूनही डोकं लढवलं. काय केलं? हात नुसता असा केला. म्हणजे शेंड्याकडचा भाग भावाच्या पोराला, गुडक्याकडचा भाग स्वतःच्या पोराला. स्वतःच्या सख्या भावाचं जरी पोरगं असलं तरी त्याच्यावर आम्ही तेवढं प्रेम करत नाही जेवढं प्रेम तुमचं आमचं आपल्या स्वतःच्या लेकरावरती असतं. याच्याही पुढे जाऊन एकाच आई वडिलांची 2 लेकरं आहेत. त्या दोन्ही लेकरांवर त्या आई वडिलांचं समान प्रेम असतं असं होत नाही. एका लेकरावरती विशेष असणारं प्रेम असतं आणि दुसऱ्या लेकरावरती आलंय पोटाला म्हणून सांभाळायचं बस. एका पोराला रोज डिंकाचे लाडू खाऊ घालायचे आणि दुसऱ्या पोराला धम्मक लाडू बडवल्याशिवाय दिवसच मावळत नाही आमचा. अशी सगळी परिस्थिती असते. म्हणजे आई वडील एकच आहे. एकाच आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेली 2 लेकरं परंतु त्या दोन्ही लेकरांवर समान आपण प्रेम करू शकत नाही. एकावरती विशेष प्रेम करावं, एकावरती आलंय पोटाला म्हणून आता सांभाळणं कर्तव्य म्हणून सांभाळावं ही वृत्ती त्या ठिकाणी दिसून येते. मग आई वडिलांची वृत्ती जर अशी असेल, याच आई वडिलांची उपमा तुकोबारायांनी संत महात्म्यांना दिली. संत महात्मे देखील असेच असले पाहिजेत नाही का? भेद करणारे असेच का संत महात्मे? नाही. संत महात्मे कसे आहेत? महात्म्यांना मुळात भेद ठाऊकच नाही. विष्णुमाय वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. आमच्या संत महात्म्यांना भेद मुळी मान्यच नाही. अभेद वृत्तीने राहणारे आमचे संत महात्मे, सर्वांवरती समान न्यायानं प्रेम करणारे आमचे संत महात्मे. महात्म्यांची असणारी भावना कशी आहे? हे जे काही दिसणार जगत आहे, या जगतातले जे काही जीव आहेत ते माझे आप्त आहेत, ते माझे स्वकीय आहेत, माझे बांधव आहेत, माझे लेकर आहेत. या न्यायाने विचार करून सर्वांवरती समान न्यायानं प्रेम करणारे आमचे संत महात्मे. ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वाची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर बहुना चराचर आपण झाला. हो, या सर्व जीवांवरती समान न्यायानं प्रेम करणारे कोण असतील तर आमचे संत महात्मे. किंवा याही पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, अहो सर्व जीव मात्रांवरती भूत मात्रांवरती दया दाखवणं, त्यांच्यावरती प्रेम करणं, समान न्यायानं सर्वांना वागवणं हे तर आमच्या संत महात्म्यांचं काय आहे? प्रमुख कर्तव्यच आहे नाही का? मुख्य भांडवल आमच्या संतांचं काय आहे? तर हेच आहे. तुकोबाराय म्हणतात, भूतांची दया
सर्वांवरती समान न्यायानं प्रेम करणारे आमचे संत महात्मे नाही का, भेद जाणतच नाही. हा माझा आहे आणि हा परका आहे, हा आप्त आहे आणि हा पराप्त आहे, अशी कोणतीही भावना त्यांच्या ठिकाणी नसते. जो येईल त्या सर्वांवरती समान बुद्धीनं प्रेम कोण करतात तर आमचे हे संत महात्मे, तर ते त्यांचं आद्य कर्तव्यच आहे जणू नाही का. मग आता सर्व भूत मात्रांवरती समान न्यायानं प्रेम करतात म्हणजे या भूतांमध्ये सगळे झाले किंवा आस्तिकही आले आणि नास्तिकही आले. आस्तिक आहे म्हणून त्याचं तोड कौतुक करतात आणि नास्तिकांचा दुस्वास करतात. नाही, सर्वांना समान न्याय आमच्या संतांच्या ठिकाणी. अहो त्या आस्तिकांकरता सज्जनांकरता नंतर त्या भगवंताजवळ काहीतरी मागतील, पण नास्तिकांकरता मात्र अगोदर त्या भगवंताजवळ मागितले बरं का. काय मागितलं? जे खळांची व्यंकटी दया सत्कर्मी रती भूता परस्परे पडो मैत्रिकांचे. मागितलं कोणाकरता? खळांकरिता. खळ म्हणजे कोण? साबुदाण्यासारखी नाही का, शिकवायला लावतो नाही का. दुसरी कुठं माहिती आम्हाला? एवढीच माहिती आहे. खळ म्हणजे कोण? कोणाला खळ म्हणायची? तुकोबाराने त्याची व्याख्या केली तिथे. कोणाला म्हणायचं? दुराचारी तो चांगला बाप सांगा ते विटाळा तुका म्हणे खळ म्हणोनी यशी. ज्याचं आचरण चांगलं नाही, दुराचार्य चांगल्या प्रवृत्तीचा असणारा तू आहे, त्याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं. अशा खळांना सुद्धा आमचे संत महात्मे जवळ करतात, नवे नवे तर परमात्म्याजवळ यांच्या करता दान मागतात. काय व्हावं? जे खळांची व्यंकटी. खळांची व्यंकटी. व्यंकटी म्हणजे वृत्ती, प्रवृत्ती. कोणीही जन्मतः वाईट नाही नसतो. काय होतं? त्याची वृत्ती तशी बनलेली असते, वाईट झालेली असते. तेव्हा त्याच्या त्या वृत्तीचा नायनाट व्हावा. जो खळ आहे तो नष्ट व्हावा ही भावना साधू संतांची नाही. त्याची ती वृत्ती नाहीशी व्हावी आणि परमार्थाची आवड त्याला लागावी. सर्वांमध्ये मैत्रभाव प्रेमभाव निर्माण व्हावा. हे दान आमच्या साधू संतांनी सर्वांकरता मागावं. त्या साधू संतांच्या ठिकाणी भेद मुळीच नाही. म्हणजे आता दोन प्रकारचे भेद आमच्या या ठिकाणी दिसू लागलेत. पहा, आई वडिलांची उपमा तुकोबारायांनी संत महात्म्यांना दिलेली आहे. परंतु आई वडील कसे आहेत? संसाराकडे ढकलणारे आहेत, संसाराकडे प्रवृत्त करणारे आहेत. आई वडील कसे आहेत? भेद वृत्तीनं प्रेम करणारे आहेत. संत महात्मे कसे? संसारापासून परावृत्त करणारे, परमार्थाकडे प्रवृत्त करणारे, सर्वांवरती समान न्यायानं प्रेम करणारे. म्हणजे त्या दोघांची तुलनाच होताना या ठिकाणी दिसून येत नाही. तरी सुद्धा तुकोबारायांनी या साधू संतांना आई वडिलांची उपमा देण्यामागचं प्रयोजन नेमकं काय? काय व्हायला लागलंय? गफलत झाली आहे का आमच्या तुकोबारांची उपमा देताना? नाही, गफलत जरा तुमची आमची झालेली आहे. कसं? आई वडील आई वडील आई वडील म्हटलं की तुम्हाला आम्हाला व्यावहारिक आई वडीलच तेवढे डोळ्यापुढे येतात का? तुम्ही आम्ही व्यवहारी संसारी असणारी जीव, याच्यामध्येच गुरु फटलेलो आहे. याच्याशिवाय दुसरं आम्हाला काही सुचतच नाही. परंतु तुकोबारांना मात्र या ठिकाणी अपेक्षित असणारे आई वडील कोणते? तर परमार्थिक आई वडील आमच्या तुकोबारांना या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे आई वडील आमचे पुन्हा दोन प्रकार झाले, एक व्यावहारिक आई वडील आणि एक परमार्थिक आई वडील. व्यवहारामध्ये कसं आहे? आई आणि वडील वेगवेगळे असतात, दोन व्यक्तींची आवश्यकता आहे. परंतु परमार्थामध्ये मात्र तसं नसतं. एकच व्यक्ती आईही होते आणि बापही त्या ठिकाणी होते. बघा, आता दोघांमधला फरक सांगताना नाथरायने एके ठिकाणी सांगितलंय. पहा, उपजल्या बाळकासी सर्वथा वेगळाली माता पिता, एक वीर्याते निक्षेपिता धारण पोषणता जननी. व्यवहारामध्ये आई वेगळी असते, बाप वेगळा असतो, दोघांची कर्तव्य त्या ठिकाणी वेगळी असतात. परंतु परमार्थामध्ये मात्र असं नसतं. केवळ एकच व्यक्ती आईही होते आणि बापही होतो. तैसा सद्गुरूची नव्हे पिता, निजवीर्य नव्हे चिता, योनीद्वारे उपजविता जननी जनिता स्वयं. अहो, जननीही होतो आणि जनिताही होतो, म्हणजे आईही होतो आणि बापही होतो. एकच व्यक्ती. मग हे नेमकं घडतं कसं? होत तरी कसं? म्हणजे पहा,
तुम्ही आम्ही असणारे संसारी जीव भवसागरामध्ये गटांगळ्या खाऊ लागलेलो आहे, बुडू लागलो या भवसागरामध्ये, नाका तोंडामध्ये तुमच्या आमच्या पाणी शिरू लागलेलं आहे, पण काय करावं हेच तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही. अशा वेळेला हे संत महात्मे त्या ठिकाणी येतात, भवसागरामधून तुम्हाला आम्हाला बुडण्यापासून वाचवतात, किनाऱ्यावरती आणतात आणि परमार्थ रूपी किनारा तुमच्या आमच्या हाताला लावून देतात. म्हणजे एक प्रकारे तुमचा आमचा पुनरुद्धार पुनर्जन्म करण्याचं कार्यच त्या ठिकाणी संत महात्मे साधू महात्मे करतात. नाही व्यवहारामध्ये एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडू लागलेला असतो, एखादा जाऊन त्याला वाचवतो, काठावरती आणतो. बुडणारा मनुष्य सावध झाला की ज्यानं कोणी त्याला वाचवलंय त्याचे आभार मानतो आणि म्हणतो, तुम्ही नसता आलात तर मी मेलोच होतो, उगाच तुम्ही आलात म्हणून मी आज वाचलोय. म्हणजे एक प्रकारे माझा पुनर्जन्मच या ठिकाणी झालेला नाही का, अशी तो भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो. याच संसारी जीव भवसागरामध्ये गटांगळ्या खाताना संत महात्मे त्याला बाहेर आणतात आणि परमार्थ रूपी किनाऱ्यावरती आणून टेकवतात. म्हणजे एक प्रकारचा तोही परमार्थिक पुनर्जन्म असल्या कारणानं साधू संतांना श्री गुरूंना त्या ठिकाणी काय म्हटलं गेलं, हो माय बाप असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं. नाथराय म्हणतात, तैसा सद्गुरुची नव्हे पिता निज वीर्या न वेचिता योनीद्वारे उपजविता जननी जनिता स्वेधा गुरु पासोनी दीक्षा ग्रहण तो पुरुषासी नवा जन्मदान गुरु माय बाप संपूर्ण ते ऐक लक्षण उद्धवा. अरे बाबा पुनर्जन्मच तुमचा एक प्रकारचा त्या ठिकाणी होतो, म्हणून श्री गुरूंना सद्गुरूंना संत महात्म्यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, माय बाप असं म्हटलं जातं. म्हणून तुकोबाराय संतांचं वर्णन करताना संतांना उपमा देतात, संत महात्म्यांनो तुम्ही कसे आहात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संत महात्मे कसे आहेत, माय बाप आहेत, तसंच संत महात्मे कृपावंत देखील आहेत. कृपावंत म्हणण्या पाठीमागचं काय कारण हो, काय अशी कृपा नेमकी वेगळी हे संत महात्मे करतायत. म्हणजे कृपावंत तर परमात्म्याला देखील म्हटलं गेलेलं आहेच की हो, नाही का, परमात्मा देखील कृपावंत म्हणून सांगितलं गेलंय. त्याच्यासारखं कृपाळ दुसरं कोणी नाही असंही वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे संत महात्मे कृपावंत आहेत, परमात्मा देखील कृपावंत. संत महात्म्यांचं वर्णन करताना ज्ञानोबाराने एके ठिकाणी महात्म्यांना उपमा दिलेली पहा, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरदानंदे वर्षतीये. कृपावंत म्हणजे काय तर थोडक्यात उदार आहेत, उदार संत महात्मे उदार आहे. परमात्मा कृपण आहे, परमात्मा देखील उदारच आहे की हो. अहो परमात्म्याचं वर्णन करताना म्हटलंय आमच्या महाराजांनी, उदार ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे तोरी गरजताती पवाडे. म्हणजे महात्मे उदार, देव देखील उदार. महात्म्यांना उदार म्हणण्या पाठीमागचं काय कारण, देव आहेच की इकडे उदार. देव उदार आहे हो, पण कसा उदार आहे, याच्या उदारपणामध्ये गंमत आहे. कशी गंमत आहे, हा उदार आहे, देतो हा, पण केव्हा, देसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. अहो एका हाताने आपण त्याला द्यावं, एका हाताने तू घेतो आपल्या जवळ, मग दुसऱ्या हाताने त्याच्या जवळच देतो, ही त्याच्या उदारपणाचं असणारं लक्षण. एकदा आमच्या नामदेवराने चांगलं भांडण काढलं त्यावर, नाही लागले भांडायला, अरे कशाचा उदार, उदार म्हणून घेतो, उदारांचा राणा म्हणून घेतो, तू काय उदार आहेस काय, उदारांचा राणा म्हणजे आपला सांगत्वा कवना काय दिले, अरे कुणाला तू काय दिले माहित नाही का, म्हटले आम्हाला काय परिस्थिती होती त्या सुदाम देवाची, काय अवस्था होती आम्हाला माहित नाही का, अरे तुला भेटण्याकरता म्हणून आला, रिकाम्या हाताने कसं यावं म्हणून ती मुठभर पोहे आपल्या फाटक्या उपारामध्ये घेऊन आला. तुझं ते सगळं वैभव बघितल्यानंतर डोळे दिपून गेले, त्याचे काय करावं, आणले ते देवाला देण्याकरता पोहे, पण द्यावं कसं त्याची त्याला लाज वाटली, म्हणून लागला लपवायला असं पाठीमाग. तेव्हा तूच त्याला विचारत होतास की अरे काय आणले माझ्याकरता, काय आणले माझ्याकरता, काय आणले माझ्याकरता, दिसतंय तुला तो लपवायला लागलाय, तरी सुद्धा तुझी खोडी, काय दिलंय वहिनीने माझ्याकरता, दिलं असेल निश्चित. आणि त्या सुदाम देवाचा हात मात्र असा मागा चाललाय, त्याचा हात ओढून त्याच्या हातामधलं ते उपकरण ओढून घेतलं, गाठी सोडल्या,
आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर काय पोहे कधी न मिळाल्यासारखे लगेच तिथं आदाशासारखे खाऊन टाकले. अरे ते पोहे जरा भिजवावे, मग कढईत तेल ओतावं, जिऱ्या मोहरीची फोडणी टाकावी, हळद मिरच्या वगैरे त्याच्यामध्ये टाकाव्या, मग ते पोहे त्याच्यामध्ये टाकावेत, परतून घ्यावेत, मग खावे. एवढा सुद्धा तुला दम निघला नाही, कोरडेच बाकाने भरत बसलास. असला तू असणारा. 3 ते पोहे त्याचे खाल्ले, रिकाम्या हात पुन्हा तू त्याच्या गावाकडे पगवाकडे पाठवून दिलं. अरे ठीक आहे, तिथं गेल्यानंतर सुवर्णाची नगरी त्याला प्राप्त वगैरे झाली, सगळं ठीक. सुदामदेव तुझ्याकडे येण्याच्या पूर्वी तुला काही कल्पना नव्हती का? 18 विश्व दारिद्र्य त्या सुदामदेवाचं. अन्नांना दशा त्याची चाललेली आहे, लेकरं बाळ रोज उपाशी झोपताय. तुला काही माहित नव्हतं का? माहित होतं, पण तुझा मात्र जीव अडकलेला होता. त्यानं अगोदर मला काहीतरी द्यावं आणि मग मी त्याला देतो, नाही का? 3 मुठी पोह्यासाठी तुझा जीव सगळा तिथं अडकून बसला होता. जेव्हा ते पोहे तू घेतले तेव्हा त्याला सुवर्णाची नगरी असणारी तू त्याला दिली, नाही का? नामदेवराय म्हणतात, बाळ मित्र सुदामा विपत्ती दिडला, भेटाव्याला तुझ लागी, 3 मुठी पोह्यासाठी मन केले हळवद, मग तया उत्कृष्ट राज्य दिले. अरे तू कसला उदार आहेस आम्हाला काही माहित नाही का? म्हणजे परमात्मा उदार असला तरी संत महात्म्यांसारखा तो उदार नाही. संत महात्मे उदार आहे, देताना कशाचीही अपेक्षा आमचे संत महात्मे बाळगत नाही. मला काहीतरी द्यायचंय कोणाला तर तो मला काय देणार आहे अशी आशा आमच्या संतांची कधी नसते. उलट उद्धार कोणाचाही करतात, पतित पावनाचा पामराचा उद्धार करण्याचं सामर्थ्य आमच्या संत महात्म्यांच्या ठिकाणी नवे नवे उद्धार करू लागलेले आहे. तर स्वतःच्या जागेवरती बसवण्याचं सामर्थ्य देखील कोणामध्ये आहे तर आमच्या या संत महात्म्यांमध्ये नाही. वर्णन करतात उदार दुसरं कोणी नसल्या कारणानं तुकोबाराने संत महात्म्यांना उपमा दिली. संत महात्मे कसे आहेत? कृपावंत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, दयामी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया